नमस्कार मंडळी, मी राजेंद्र पुसारा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत। तर मी आज आलोय वसईला म्हणजे नायगाव हा परिसर आहे। इथल्या रॉयल गार्डन या रिसॉर्टमध्ये आताच एंट्री केली आणि आता नाश्ता करूया आणि मग या वॉटर पार्कमध्ये फिरायला जाऊया। सगळे डिटेल्स तुम्हाला मी नंतर आरामात देतो। तर पहिल्यांदा नाश्ता करूया। तर हे समोर एंट्री गेट आहे आणि या सगळ्या इथे रूम्स आहेत। इथे एका दिवसाची प्राइस आहे 3,500 रुपये आणि इकडे सगळे स्लाइड्स आणि सगळं वॉटर पार्क आहे। आणि या ठिकाणी आहे ना जेवणाची व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था आहे। तर पहिल्यांदा इथे नाश्ता करूया आणि नंतर मग रिसॉर्टमध्ये जाऊया। तर अशा प्रकारे ही सिटिंग व्यवस्था आहे, म्हणजे इथे टेबल नाही आहेत, डायरेक्टच खुर्च्या ठेवलेल्या आहेत, इथेच बसून जेवायचं। डिश घेतलेले आता या लाईन मध्ये आपल्याला जायचं आहे। तर प्लेट घेतलेले आहेत, पण इथे आहे ना बसायची व्यवस्था नाही आहे ना रेवा। नुसत्या खुर्च्या टाकून ठेवल्यात, बहुतेक खुर्च्यामध्येच बसून जेवायचं आहे, टेबल नाही आहे इथे। आता बघू, नाश्त्यासाठी तर अशी व्यवस्था आहे, दुपारी कदाचित टेबल लावतील। तर अशा प्रकारे आपला नाश्ता आहे, इडली आहे, उपमा आहे, चटणी आहे, जलेबी, फाफडा। अगदी दुपारच्या जेवणासारखा मी नाश्ता घेतलाय, ते घेतलाय मस्त आणि चव आहे पण हा। इडली, त्यानंतर उपमा, चटणी, सांबर, मस्तपैकी चव आहे। तुम्ही आलात ना इथे तर भरपूर नाश्ता करा। तर मस्तपैकी नाश्ता केला आणि आता चहा पितो, गरमागरम चहा। नाश्ता एक नंबर होता, आता चहा घेऊया आणि त्यानंतर मग वॉटर पार्क मध्ये जाऊया। तर इकडे हे जेवणाचे काउंटर आहे, त्यानंतर समोर इथे टॉयलेट आणि चेंजिंग रूम आहे। आणि हा जो स्पेस आहे ना, तर इथे शाळेच्या ज्या पिकनिक येतील ना त्यांच्यासाठी खास बॅगची ठेवण्याची सोय आणि इथे मुले तुम्ही रांगेत उभे करू शकता, अशी सोय त्यांनी मस्तपैकी केलेली आहे। तर हे दुसरं चेंजिंग रूम आहे, आता तरी खूप स्वच्छ दिसतंय। तर इथे लॉकरची पण सुविधा आहे, हे मोठे आहेत त्याचे 200 रुपये प्राइस आहे आणि इकडे छोटे आहेत त्याची 100 रुपये प्राइस आहे। तर इथले मी रेट्स तुम्हाला आता मी सांगतो, लहान मुलांचे 700 रुपये आणि मोठ्यांचे 800 रुपये आहेत। आणि इथं अशी एक स्कीम आहे, जर तुम्ही 10च्या वर असाल, बुकिंग करून येत असाल तर इथे पर पर्सन 680 रुपये घेतात। त्यासाठी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतो। आता नाश्ता झालाय, थोडंसं चेंजिंग करू आणि त्यानंतर वॉटर पार्कमध्ये जाऊ। तर इकडे ही सगळी बिस्किट, पाण्याची सगळी सोय आहे। एंट्री करताच ही मोठीशी स्लाइड दिसते आपल्याला। इथे ह्या खाट पण आहेत, 200 रुपये प्राइस इथे रेंट आहे त्याचं, 200। कपड्याचं दुकान इथे आहे, मस्तपैकी तुम्ही इथे कपडे वगैरे खरेदी करू शकता। तर हा एंट्री करताच लहान मुलांचा स्विमिंग पूल दिसतो, लहान मुलांना खेळणी पण आहेत इथे खेळण्यासाठी आणि पाणी आता तरी स्वच्छ दिसतंय। या रिसॉर्टचं हे प्रमुख आकर्षण आहे, यानी इथे बोट बनवलेली आहे 2 माळ्याची आणि दोन्ही माळ्यावरती स्लाइड्स आहेत। तर आता इथे मस्तपैकी टॉपला आलोय आणि टॉप वरनं तुम्हाला वरतून मस्त नजारा दाखवतो या रिसॉर्टचा। भारी वाटतं इथे, जागा कमी आहे परंतु त्याने जबरदस्त मॅनेज केलंय। इथे स्लाइड भरपूर बनवले, कमी जागेमध्ये मॅनेजमेंट एक नंबर आहे।
मित्रांनो, ही एक स्लाइड आहे ना, फार मजेशीर आहे. इथून ढकलल्यानंतर आपण या पाईपमधनं फिरून 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 हा जो खाली गोल आहे ना, या गोलमध्ये जातो. या खाली गोलमध्ये सुद्धा आपले 2-3 राऊंड होतात आणि या ठिकाणून आपण बाहेर पडतो. हे एक कमाल आहे इथे. बघा, लहानशा जागेमध्ये एक, त्यानंतर ही एक वरती आणि इकडे अशा 3 स्लाइड्स त्यांनी बनवल्या. बघा, तो समोर आहे ना अहमदाबाद हायवे आहे आणि हे समोर रिसॉर्ट अगदी रस्त्याला लागूनच आहे. तर आता 10:30 वाजलेत. वेव पूल स्टार्ट होणार आहे आणि सगळे गर्दी आता या वेव पूलमध्ये यायला सुरुवात झाली. इकडचे आता सगळे लोक आहेत ना, ते आता या वेव पूलमध्ये येत आहेत. आता इथली मजा दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, इथे आहे ना पिझ्झा, पास्ता, त्यानंतर गोळा आणि पॉपकॉर्न हे अनलिमिटेड फ्री आहे. आणि इकडे बघा कसे झुंबड पडली पिझ्झासाठी. तर आपण आता पिझ्झा खाऊया, चला. दाखव दाखव, इकडे दाखव ना पिझ्झा, पिझ्झा दाखव. तर फ्री मिळत असतो तर आपण काहीच सोडत नाही. आणि इथे पॉपकॉर्न सुद्धा फ्री आहेत. तर मस्तपैकी 200 रुपयाची कॉट घेतली, पूर्ण दिवसभर तुम्ही वापरू शकता. आणि इथून मस्तपैकी समोरून नजारा दिसतो.
तर आता दुपारच्या जेवणाला आलोय आणि आज रविवार असल्या कारणाने जरा जास्तच गर्दी आहे. अगदी बागेपुढे भरपूरच गर्दी आहे. तर गर्दी भरपूर झालेली आहे आणि इथे जेवणासाठी भरपूर मेनू सुद्धा आहेत. तर आता आपण मस्तपैकी जेवण घेऊया कारण भरपूर भूक लागलेली आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपण हे जेवण घेतलेलं आहे. एक एक मेनू तुम्हाला मी सांगतो. ढोकळा, कचोरी, त्यानंतर बासुंदी, सलाड, त्यानंतर ही स्वीट आहे, त्यानंतर मल्हारी पुरी घेतली, इकडे पनीर आहे, राईस, पुरी, त्यानंतर ह्या अजून छोलेची भाजी आहे आणि ही मिक्स आहे आणि ही एक रोटी आहे. तर अशा प्रकारे हा या रिसॉर्टचा मेनू आहे. या रिसॉर्टमध्ये आहे ना सगळं चांगलं आहे. जेवण तर एक नंबर आहे, परंतु सिटिंग व्यवस्था व्यवस्थित नाही आहे इथे. तर आता जेवायला बसलोय. तेव्हा जेवण कसं आहे? चांगलं आहे जेवण चांगलं आहे, चविष्ट आहे. पण इथे आहे ना बैठक व्यवस्था नाही आहे. अशा खुर्च्यांवरतीच घेऊन बसावं लागतं. बघा सगळे आहेत ना, समोर एक खुर्ची आहे, एका खुर्चीवर बसलेत, अशी व्यवस्था आहे. पण जेवण मात्र चांगलं आहे. तर जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा थोडा वेळ आपण वॉटर पार्कमध्ये जाणार आहोत आणि यानंतर तयारी करणार आहोत. इथे पिण्यासाठी आहे ना थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि एकदम भारी आहे. तर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी इथे चहा, पावभाजी आणि नूडल्स सुद्धा आहेत. तर आता मस्तपैकी पावभाजीचा नाश्ता करून आत्ता इथून मी प्रस्थान करतोय, निरोप घेतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. इथली जी वेळ आहे ना ते 9:15 ते 5:30 आहे आणि भरपूर मजा करण्यासारखं आहे. कमी जागेत भरपूर स्लाइड्स आहेत, जेवण खूप छान आहे, भारी आहे. एकदा तरी नक्की भेट.